मुरंबा मालिकेमध्ये इथे रमा आरती करण्यासाठी खाली आलेली असते. आर्था आणि आरोही आलेले असतात, पण आरतीसाठी कुणीही आलेलं नाही. तेव्हा आरोही बोलते की आरतीसाठी कुणीच आलं नाही, सगळे आपापल्या रूममध्ये आहे. आणि मग इथे रमा म्हणते जा बोलून आणा. आणि जेव्हा आर्था आणि आरोही पुन्हा येतात तेव्हा आरोही बोलते की तिथे तारा आणि पार्थदादा मोबाईलमध्ये बघत आहे आणि बाबा ऑफिसचं काम करत आहे. इरावती आजी पण तेथे आतमध्ये आहे. फक्त आता आरतीसाठी रमाकांत, बाबा आणि आजी येत आहे आणि बाकी कुणीही येत नाही आहे. आता काय आपण एवढ्यांनीच आरती करायची का, आरोही बोलते. तेव्हा आर्था इथे रमा बोलते की नाही, सगळेजण आरतीला येणार. तेव्हा इथे आर्था म्हणते की काकू तुम्ही कुणाला बोलावू नका. आणि मग इथे आरोही म्हणते आता आपणच आरती करायची, कुणीही आरतीला येत नाही आहे, आता काय करायचं. तेव्हा रमा म्हणते बघा आता मी काय करते. इथे रमाने जिथे वायफाय जोडलेलं असतं घरामध्ये तेव्हा ते वायफायची रमाच्या डोक्यात आयडिया येते आणि रमा ते वायफायची पिन काढून टाकते. आणि मग सगळेजण पाच माणूस तर सगळे खाली येतात आरती बाहेर. तेव्हा तारा म्हणते हे काय केलंस तू, मोबाईलचं वायफाय कुणी बंद केलं. तेव्हा इरावती म्हणते या मॅडम आहे ना घराच्या मालकीन. तेव्हा इथे तारा बोलते की तू कशासाठी आली आहेस. तेव्हा आता इथे रमा फोन करते आणि म्हणते की देवदारांच्या बंगल्यातलं वायफायचा पासवर्ड बदलून टाका. आणि मग आता इथे रमाने फोन करून सांगितलेलं असतं. आणि मग इरावती बोलते की ती मालकी नाही ह्या घराची, हे घर तिचं आहे, त्याच्यामुळे ती जे करेल तेच आता होणार. आणि मग इथे इरावती जेव्हा असं म्हणते तेव्हा तारा म्हणते तू कशासाठी आली आहेस, हे कशासाठी करत आहे, तू जात का नाही, तुला कुणी बोलवलं होतं, 7 वर्ष तू इथे नव्हती ना, तेच बरं होतंस, तू आली आणि सगळ्या आमच्या लाईफमध्ये गोंधळ करत आहे. तेव्हा आता रमा म्हणते आता मात्र तुमच्या ह्याच्यातलं वायफाय चालू होणार नाही, सगळेजण आरतीला यावे. आणि देवाची घरामध्ये गणपती बाप्पा बसलेले आहे आणि तुम्ही आपापल्या रूममध्ये आहात, हे अजिबात मला पटलं नाही. आणि देवासाठी तरी तुम्ही एकत्र येऊन आरती करा. आणि मग हे अक्षय आणि सगळे जण आरतीसाठी आलेले असतात. तेव्हा आता रमाने सगळ्यांना खाली बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या रमा कर्णिक आहे, त्या काहीही करतील, कारण की त्यांनीच आपल्याला हे राहायला घर दिलेलं आहे आणि सगळं काही त्यांच्यामुळेच आहे. तर असं अक्षय रमाला म्हणत असतो. त्याच्यामुळे आता मात्र त्यांना कुणी काहीही बोलू नका. आणि मग अक्षय म्हणतो, तारा जेव्हा उलटून बोलते तेव्हा अक्षय म्हणतो मोठ्या माणसांना असं नाही बोलायचं, पण एक दृष्टीने हे बरोबरच आहे, घरामध्ये गणपती बाप्पा आहे तर त्यासाठी आपण एकत्रित येऊन आरती तर नक्कीच केली पाहिजे. अक्षय पण रामाच्या मतात सहमती होतो आणि गणपती बाप्पाची आरती सगळेजण एकत्रितपणे करायला लागतात. तेव्हा गणपती बाप्पाची आरती करता करता आरोही बाबाच्या हातात आरती देते आणि दोघांनाही एकत्र आरती करायला लावते. आरोही आणि रमा अक्षय दोघेही एकत्र आरती करतात. आणि खरंच सगळेजणांना रमाने खाली बोलावून आरतीसाठी बोलावलेलं असतं आणि मग घरातले सगळेजण एकत्रित आरती करतात. आरोहीला खूप आनंद होतो. तेव्हा आता इथे आरती सुरू असते, पण आरती झाल्याच्या नंतर इकडे इरावती अक्षयचे कान भरत असते. इरावती म्हणते की रमा कशासाठी आली आहे, आरोही बरोबर एवढं गोड गोड का बोलत आहे, याच्या पाठीमागे हिचे नक्कीच काहीतरी कारण आहे. ती रमा दिसती तितकी भोळी नाही आहे, तिला आरोहीची कस्टडी हवी आहे आणि आरोहीच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम जागृत करत आहे, कारण की ती पहिल्यासारखीच रमा वागत आहे घरामध्ये. कारण ती आता तुझ्यापासून आरोहीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुझ्यापासून ती नक्कीच आरोहीला घेऊन जाईल बघ अक्षय, कारण की ती इतकी गोड बोलत आहे. 7 वर्षे ती कुठे गेली होती आणि आता आली आहे आणि आरोहीला सगळं काही शिकवत आहे बघ. आरोहीची कस्टडी तीच मिळवणार, कारण की आरोहीच्या मनामध्ये आईविषयीचं प्रेम जागृत करणार, सहानुभूती निर्माण करणार. आणि म्हणूनच मग अक्षयला वाटतं खरोखर रमा यासाठी आलेली आहे का. तर रमा म्हणते की मला तर यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. खरंच आरोहीमध्ये यांचेच गुण आलेले आहे. तेव्हा अक्षय म्हणतो अक्षयला प्रसाद देते. तेव्हा रमा बोलते की तुम्ही थोडाच प्रसाद घ्या, कारण की तुम्हाला गोड चालत नाही आहे. आणि मग अक्षय म्हणतो की मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा आता रमा अक्षयच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय बोलायचं आहे. तेव्हा आता रमा म्हणते बोला. तेव्हा इथे अक्षय म्हणतो की मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण की तुम्ही आमच्या लाईफमध्ये आलात हे मला अजिबात आवडलं नाही. तुम्हाला काय माहिती हो आरोहीबद्दल, 7 वर्ष मी तिला सांभाळलेलं आहे आणि आता तुम्ही माझ्यापासून तिला वेगळं करण्याची प्रयत्न करत आहात, हे मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही जशा इथे
गणपती बाप्पाला घेऊन आल्यात ना, तशाच आता तुम्ही या रात्रीतून इथून जा निघून, असं अक्षय रमाला सांगत असतो. आणि तुम्हाला काय जे पैसे हवे असतील ना, तर ते मी तुम्हाला देतो. तसंही माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे, पण मी तुमच्या इथे काम करतो ना, त्यातले सगळे पैसे मी परत तुम्हाला देईल. कारण की पण तरी आरोहीचा आणि माझा पिच्छा सोडा, कारण की तिला मी खूप 7 वर्ष तुम्ही कुठं गेला होतात आणि आता आलात. आता माझ्या आरोहीला तुम्ही माझ्यापासून वेगळं करू पाहत आहात. पण इथे रमा सांगते की असं माझ्या मनामध्ये काहीच नाही आहे, कारण की मला आरोहीचं प्रेम भेटावं, एक आई आणि मुलीचं प्रेम भेटावं, त्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि तुम्ही काय मला पैसे देणार? कशाचे पैसे देणार? व रमा बोलते, 9 महिने मी तिला माझ्या पोटात ठेवलं, त्याचे पैसे देणार का? मी तिला जन्म दिला, त्याचे पैसे देणार का? मी तिच्या प्रेमाला 7 वर्ष बाहेर राहिले, तिचं प्रेम मला मिळू शकलं नाही, याचे पैसे तुम्ही मला देणार का? तेव्हा इथे अक्षय ऐकत असतो. अक्षयला रमा जे बोलत असते ते अक्षयला वाईट वाटत असतं. तेव्हा अक्षय म्हणतो, तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती? जेव्हा तिला सर्दी होते ना, ती किती वेळेस तिला शिंक येते हे माहिती आहे का? तिला 3 वेळेस शिंक येते. तिला बी आणि डी मधला फरक कळत नाही. ते तिला मी लिहायला शिकवलं, ते तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा रमा बोलते की असं नाही आहे. मला जेव्हा तिचं प्रेम ती जेव्हा पहिल्यांदा आई बोलते, बाबा बोलते, हे सगळं प्रेम तिचं मला अनुभवायचं होतं, पण ते मला अनुभवायला मिळालं नाही. त्याचे पैसे तुम्ही मला देणार आहात का? कारण की मी 7 वर्ष का बाजूला राहिले, या पाठीमागचं काय सत्य आहे याचा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहात का? याच्या पाठीमागे काय कारण असेल हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का कधी? आणि माझ्या मुलीच्या प्रेमाला मी खरंच 7 वर्ष चुकले, मला ते प्रेम मिळालं नाही, त्याचे पैसे तुम्ही मला देणार आहात का? जिच्या बोटाला धरून मी तिला चालायला शिकवायला हवं होतं, ते मी अनुभवलं नाही, त्याचे पैसे देणार आहात का? ज्या लहान बाळाचे बोबडे बोल माझ्या कानी नाही पडले, त्याचे पैसे मला देणार आहात का? जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागली तेव्हा ती आई म्हणाली असती, बाबा म्हणाली असती, ते मला ऐकायला भेटलं नाही, त्याचे पैसे मला देणार आहात का? आईचं प्रेम तुम्ही पैशात मोजणार आहात का? असं ती रमा अक्षयला प्रश्न विचारत असते. आणि मग रमा रडत रडत म्हणते की आई आणि मुलीचं सुख हिरावून घेतलं, प्रेम हिरावून घेतलं. आणि मग अक्षयला तिचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं. अक्षयला रडू येत असतं, कारण की ती म्हणते की हात जोडून ती इथे अक्षयकडे विनवणी करत असते, तिच्या आई आणि लेकीच्या प्रेमाची कबुली देत असते. कारण की मला माझ्या बाळापासून लांब केलं, त्याचे पैसे देणार आहात का? तेव्हा रमा बोलते, ती झोपलेली असताना, लहान बाळ झोपलेलं असताना त्याच्या हातात आपलं बोट देऊन ती कसं घट्ट पकडतंय ते अनुभवायचं होतं, पण त्याचे पैसे तुम्ही मला देणार आहात का? जेव्हा माझी मुलगी मोठी होऊन जेव्हा पहिल्यांदा शाळेत जाणार होती, युनिफॉर्म घालून, शूज घालून तयार तिला मी करणार होते, ते सुख मला अनुभवायला मिळालं नाही, त्याचे पैसे मला देणार आहात का? अहो, कितीही पैसे दिले ना तरी हे प्रेम पैशात मोजता येणार नाही अक्षय देवधर, असं रमा बोलत असती. हे सगळ्याचे पैसे तुम्ही मला देणार आहात का? किती पैसे दिलेत ना तरी हे प्रेम तुम्ही पैशात मोजू शकणार नाही. आणि मग तेव्हा रमा बोलते की हे प्रेम मी अनुभवण्यासाठी इथे आले आहे, मागचं तर मी काहीच अनुभवू शकत नाही. तिचे ते बोबडे बोल ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते, पण ते शब्द माझ्या कानी पडू शकले नाही. त्याचे पैसे तुम्ही मला देणार आहात का? तेव्हा रमा म्हणते, किती पैसे देणार आहात? अहो, किती पैसे दिलेत ना, ते सुख आणि तो आनंद परत मिळणार नाही. ती माझ्या बाळाचे ते दिवस मला पुन्हा मिळणार नाही. कधी या सगळ्या पाठीमागे कोण आहे, काय आहे याचा प्रयत्न केला आहे का? तेव्हा अक्षय म्हणतो, मला काही माहिती नाही, पण माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करायचं नाही, असं अक्षय सांगतो. आणि आज रात्रीतून तुम्ही कृपा करून इथून निघून जा. आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे.